एक छोटासा गोष्ट आहे, लास्ट टाइम राहिली होती. प्रिव्हेंशन फ्रॉम डिसीज. बरं, डिसीज पासून कसं वाचायचं. ठीक आहे. जनरली 3 गोष्टी आपल्याला मेन्शन केलेल्या आहे बघा, जेणे आपण डिसीजेस पासून वाचू शकतो. एक आहे बॅलन्स्ड डाएट. सेकंड आहे बघा, सेकंड सांगता येईल रेग्युलर एक्सरसाइज. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट सध्यासाठी पर्सनल हायजीन. हायजीन आय थिंक स्पेलिंग ठीक आहे. पर्सनल हायजीन. या 3 गोष्टी. बॅलन्स डाएट गरजेची आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल की जे डेफिशियन्सी किंवा न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स किंवा न्यूट्रिशनल डिसीजेस, ठीक आहे, विटॅमिनची कमी, अशा टाईपचे जे डिसीज, प्रोटीनची कमी, ते डिसीजेस तुम्ही ओव्हरकम करू शकता. रेग्युलर एक्सरसाइजनं जे लाईफस्टाईलचे डिसीज आहेत तुमचे, जसं ओबेसिटी, त्याच्यानंतर डायबिटीज, ठीक आहे, हे लाईफस्टाईलमुळे का एखाद्या स्थूलपणा येणं, लठ्ठपणा येणं किंवा डायबिटीज होणं का एक एक्सरसाइजमुळे. फक्त माणूस बैठे कामं करतो तेव्हा काय होतं, हे डिसीज होते. तसे डिसीज पण आपण टाळू शकतो रेग्युलर एक्सरसाइज. आणि लास्ट आणि इम्पॉर्टंट आहे पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन मध्ये काय येणार की बाबा तुमची बॉडी वगैरे जे काय आहे, तुमचे हँड्स म्हणा, तुमचं ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर सगळं हायजिनिक ठेवणं. त्याच्यानंतर फूड जे तुम्ही ईट करतात ते सुद्धा हायजिनिक असलं पाहिजे. वॉटर जे तुम्हाला सप्लाय होतं म्युन्सिपाल्टीकडून ते एक चांगल्या पद्धतीचं पाहिजे. त्याच्यानंतर एअर, कंटॅमिनेटेड एअर जर गेली समजा तुमच्या पर्सनल हायजीनमध्ये, आता ती नाही येऊ शकत, पण समजा कंटॅमिनेटेड तुमच्या शरीरात एअर नाही गेली, मुद्दामून तुम्ही स्मोक पाशी किंवा अशा ठिकाणी एक्सपोज झाला जिथं ॲटमॉस्फिअर खराब आहे मुद्दामून, म्हणजे तुम्ही पर्सनली केअरलेसपणा दाखवला, ती पण गोष्ट काय होऊ शकते, तुमची पर्सनल हायजीन होऊ शकते. ह्या पर्सनल हायजीन या 3 गोष्टी जर तुम्ही नीट पाळल्या तर तुम्हाला डिसीज होण्याचे चान्सेस रिड्यूस करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघूया, आपण मागच्या वेळेस डिसीज कॉझिंग एजंट पाहिलं. ठीक आहे. डिसीज कॉझिंग एजंट मध्ये आपण बायोलॉजिकल एजंट्स पाहिले, बरोबर आहे. बायोलॉजिकल एजंट्स, की बायोलॉजिकल एजंट्समुळे काय होतात म्हणजे डिसीज होतात. ठीक आहे. तर त्याची आपण एक्स्ट्रा माहिती घेऊ, त्याची काय करू पुढे एक्स्ट्रा माहिती घेऊ. ठीक आहे. मग आपण डिसीजेस बघूया. त्याच्यापूर्वी एक बघा, डिसीज कॉझिंग organisms are called as pathogens. काय म्हटले की ज्या ऑर्गॅनिझम पासून आपल्याला डिसीज होतो त्यांना काय म्हणायचं, पॅथोजेन्स. ठीक आहे. एक्झाम्पल, जनरल ब्रीफ आयडिया घेऊ. बॅक्टेरिया, ठीक आहे, फंगाय, त्याच्यानंतर हेल्मिन्थ, हेल्मिन्थच्या नंतर आणखी काय तर बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोआ, तुमचा मलेरिया, प्रोटोझोअन्स. ठीक आहे. तर हे सगळे ऑर्गॅनिझम, आता सगळ्याच बॅक्टेरियामुळे डिसीज होतो का, नाही. जर तुमच्या शरीरामध्ये लॅक्टोज बॅक्टेरिया गेला तर तुम्हाला डिसीज होईल का, नाही, कारण तो दह्यामध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यासाठी त्यांनी ही कंडिशन सांगितली, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. ज्या बॅक्टेरियामुळे, फंगायमुळे, हेल्मिन्थमुळे, प्रोटोझोआमुळे तुम्हाला डिसीज होतो, तुमची नॉर्मल बॉडी ऍक्टिव्हिटी, बॉडी मेटाबॉलिझम जर डिस्टर्ब होत असेल त्यांनाच फक्त पॅथोजन. ठीक आहे. त्यांनाच पॅथोजन म्हणायचं, बाकीच्यांना नाही. त्याच्यानंतर काय करतात बरं हे पॅथोजन. पॅथोजन काय करतात, हे जे पॅथोजन्स असतात, पॅथोजन्स
enters in normal body. ठीक आहे, हे जे पॅथोजन्स काय करतात, नॉर्मल बॉडी जी हेल्दी बॉडी, नॉर्मल हेल्दी बॉडी जरी म्हटलं तर तिच्यामध्ये काय करतात, एंटर करतात. ठीक आहे, आता एंटर काय अजून नाही होत. एंटर कसे करतील, थ्रू एअर. थ्रू एअर म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया कंटॅमिनेटेड एअर, त्याच्यानंतर कंटॅमिनेटेड फूड. ठीक आहे, त्याच्यानंतर कंटॅमिनेटेड पर्सन. बरोबर आहे की, समजा एखाद्या पर्सनला एड्स झालेला असेल किंवा हेपॅटायटिस झाला असेल तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर होऊ शकतो, किंवा करोनाच घ्या. ठीक आहे, करोना एअर मधून फैलतो. तसं एड्स काय तुमचा कंटॅमिनेटेड पर्सन मुळे येऊ शकतो. हेपॅटायटिस बी पण काय होणार, तसं होणार कंटॅमिनेटेड फूड. ठीक आहे, नुसतं फूड नका लिहू. जेव्हा पण तुम्ही बोर्डचा आन्सर लिहा तर असं लिहा की पॅथोजन एंटर्स थ्रू कंटॅमिनेटेड. हा शब्द वापरा, कारण तशी एअर तुम्ही तर रोज घेतात, मग तुम्ही आजारी का नाही पडत. क्लिअर आहे, दूषित एअर, दूषित फूड किंवा दूषित पर्सन जिला हा रोग झालेला. ठीक आहे, अजून भरपूर मीडियम आहे, जसं जसं आपण शिकू तसं बघता येईल. ठीक आहे, तर पॅथोजन काय करतात, नॉर्मल ह्यूमन बॉडीमध्ये येतात, ह्यूमन बॉडीमध्ये किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये येतात. त्याच्यानंतर काय करतात, त्याची लाईफस्टाईल जी आहे त्या ह्यूमन बॉडीची किंवा ती ॲक्वायर करतात, त्याच्या लाईफस्टाईलनुसार जगण्याचं शिकतात. म्हणजे काय करतात, जसं समजा एखादा बॅक्टेरिया आहे ज्याला तुमचं इंटेस्टाईन मध्ये राहायचंय. कुठे राहायचंय, इंटेस्टाईन. इंटेस्टाईन मध्ये राहायचंय तर काय करणार बरं, तो इंटेस्टाईन मध्ये राहणारा त्याला एक ॲबिलिटी पाहिजे, काय, हायली ऍसिडिक मीडियम मध्ये सस्टेन करायचं. आता इंटेस्टाईन मध्ये आपल्या याच्यात कॉन्सन्ट्रेटेड HCl असतं. या HCl मुळे तो काय होणार, नष्ट होणार. जर ऑर्गॅनिझम हायली ऍसिडिक मीडियम वर सर्वाइव्ह करणारा असेल तर तो इंटेस्टाईनला काय करू शकतो, इन्फेक्ट करू शकतो. ठीक आहे, जर तो तसा नसेल तर तो काय करणार, तो काहीच करू नाही शकणार, तो डिस्ट्रॉय होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया पुढं. बॅक्टेरिया काय करतो किंवा समजून घ्या, पॅथोजन काय करतो, हा नॉर्मल बॉडी मध्ये एंटर करतो. बरं, नंतर काय करतो, नॉर्मल बॉडी एंटर केल्याच्या नंतर तो मल्टीप्लाय करतो. म्हणजे काय करतो, वाढ होते, त्याची काय होते, वाढ होते. पॅथोजन्स एंटर करतो नॉर्मल बॉडीमध्ये. नॉर्मल बॉडीमध्ये एंटर केल्याच्या नंतर तो काय करणार, मल्टीप्लाय होणार, ग्रो होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तो ग्रो झाल्याच्या नंतर तो एक एक करून काय करतो, आपली बॉडी मेटाबॉलिझम डिस्टर्ब करतो. मल्टीप्लाय झाल्याच्या नंतर तो काय करतो, डिस्टर्ब करतो. कशाला, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीला. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज डिस्टर्ब काय करतो, तो मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज करतो. जसं समजा आपण म्हटलं इंटेस्टाईन मध्ये, हा समजा इथं समजा इंटेस्टाईन मध्ये आलेल्याला काय लागत असतं, आपल्या इंटेस्टाईन मध्ये आलेला समजा ऍसिड मीडियम वर सस्टेन करतो. तो ऍसिड मीडियम वर सस्टेन करणारा एखादा बॅक्टेरिया जो काय ऍसिड वर सस्टेन करतो. ठीक आहे, ऍसिड वर काय करतो, तो सस्टेन करतो. मग तो काय करतो, तो बॅक्टेरिया इंटेस्टाईन मध्ये जे पण न्यूट्रिएंट्स असतात किंवा इंटेस्टाईनची जी इनर लिनिंग असते, इपिथेलियल, तिच्यामध्ये तो अल्सर्स निर्माण करू शकतो, छिद्र पाडू शकतो इंटेस्टाईनला, जेणेकरून ब्लीडिंग होऊ शकते, इंटरनल ब्लीडिंग इंटेस्टाईन मध्ये.
बऱ्याच प्रकारच्या गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं मग आपली जी नॉर्मल बॉडी फंक्शन आहे ते काय होतं डिस्टर्ब होतं. इंटेस्टाईनचं मे बी आपलं ऍसिड त्या ब्लडच्या याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन अजून जळजळ होतं, पोटदुखी तयार होते. ठीक आहे, अशा गोष्टी काय होऊ शकतात मग आपल्याला घडू शकतात. म्हणजे आपलं नॉर्मल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी काय होते मग त्यांच्यामुळे डिस्टर्ब होते. आणि मग जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी डिस्टर्ब होते म्हणजे आपण काय म्हणतो एखादी नॉर्मल गोष्टीपासून नॉर्मल बॉडी फंक्शनल पासून जर काही डिस्टर्बन्स घडला तर आपण त्याला काय म्हणतो डिसीज म्हणतो. रिझल्ट काय होतो कंडिशन मध्ये आपल्या डिसीज होतो. कळलं का? काय होणार पॅथोजन बॉडीमध्ये येणार, बॉडीमध्ये आल्यानंतर त्याची वाढ होणार, वाढ झाल्याच्या नंतर तो काय करणार बॉडीची एक एक जी काय गोष्ट असेल बॉडी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ती डिस्टर्ब करणार. डिपेंड करतं पॅथोजन कोणत्या एरियाला डिस्टर्ब करतो. जर लंग्सला करत असेल तर तो आपला कोरोनावाला काय करतो लंग्सला इन्फेक्ट करतो. ठीक आहे, जर टायफॉइडचा झाला तो स्मॉल इंटेस्टाईनला इन्फेक्ट करतो. डिपेंड करतो कशावर तो अफेक्ट करतो. जसं अफेक्ट झालं तसं काय होणार तुमची बॉडी फंक्शन डिस्टर्ब झाला. बॉडी फंक्शन डिस्टर्ब झालं तर काय म्हणतो आपण डिसीज झाला. ठीक आहे, चालू आपण एक एक बघूया कुठले कुठले आपल्याला हे बघायचे डिसीजेस. त्यात पहिला आहे बघा टायफॉइड. पहिला डिसीज आहे टायफॉइड. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला पहिला डिसीज आहे टायफॉइड. टायफॉइड कॉज्ड बाय अ बॅक्टेरिया कॉल्ड साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी नावाचा काय बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, इट इन्फेक्ट्स small intestine ठीक आहे. आता हा साल्मोनेला टायफी स्मॉल इंटेस्टाईनला इन्फेक्ट करतो म्हणजे हा हायली ऍसिडिक मीडियम मध्ये काय करणार सस्टेन करणार. त्याची कॅपॅसिटी असेल हायली ऍसिडिक मीडियमला सस्टेन करणार. आपण किंवा क्लासिफिकेशन शिकत होतो बघा, क्लासिफिकेशन शिकत होतो किंवा काही असे ऑर्गॅनिझम्स पाहिले होते आपण जे हायली ऍसिडिक मीडियम मध्ये सस्टेन करतात. मला त्याचं तुम्ही काय करा नाव सांगा की ते कोणत्या याच्यातले होते फायलम मध्ये किंगडम मधले. ठीक आहे, आणि कोण होते कोणत्या फायलम मधले होते हायली ऍसिडिक हायली थर्मल मीडियम मध्ये जगणारे काहीतरी. ठीक आहे, कमेंट करा सांगा मला. ठीक आहे, कमेंट करा आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर बघा इन्फेक्ट काय म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. बर, त्याच्यानंतर हे जे पॅथोजन्स आहेत म्हणजे हा जो काय पॅथोजन कोणी साल्मोनेला टायफी. पॅथोजन्स एंटर बॉडी through contaminated फूड आणि किंवा वॉटर. एक तर तुमच्या जेवणातून किंवा वॉटर मधून काय होणार हे टायफॉइडचे पॅथोजन्स एंटर करतात. त्याच्यामुळे खाताना जेवताना बाहेर जेवताना घरी जेवताना पर्सनल हायजीन फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी म्हटलं की तिथं पर्सनल हायजीन नसते. असं काही नाही की पर्सनल हायजीन फक्त स्ट्रीट फूडवरच नसते आणि मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये असते. असं काही नसतं. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण चांगल्या 4 भिंतीच्या आत काय हायजीन वापरलं जातं देव जाणे. ठीक आहे, तर सध्या जरा पॅन्डेमिक चालू आहे, बाहेरच्या गोष्टी अवॉइड करा. ठीक आहे, फुल स्टॉप. किंवा हायजीनिक गोष्टीपासून जिथं माहिती की बाबा हायजीनिक चांगले तशाच ठिकाणाहून जेवण मागवा. बरं, ठीक आहे. पॅथोजन एंटर थ्रू बॉडी कशामधून येतात कंटॅमिनेटेड फूड. सिम्पटम्स काय काय सिम्पटम्स आहे बरं टायफॉइड झाला याचे. पहिला सिम्पटम्स आहे एकदम फीवर. फीवर किती 39 डिग्री टू 40 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस नाही तर म्हणा सर मला ते 102 ताप येऊन जायले तेव्हा मला टायफॉइड झाला. ठीक आहे, तर ते तुमचं 102 जे होतं
ते फॅरनहाइट होतं. ते काय होतं? फॅरनहाइट होतं, डिग्री फॅरनहाइट. याच्यामध्ये जर आपण याला फॅरनहाइट कन्वर्ट केलं ना तर हे साधारणपणे 200 फॅरनहाइट ते 102 ते म्हणजे तुमचा 104 पर्यंत. ठीक आहे, असं पण येऊ शकतं. माहिती आहे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे डिग्री टू फॅरनहाइट कन्वर्ट कसं करायचं. त्या फॉर्म्युला वापरा, याला याच्यात कन्वर्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट सिम्पटम येतं कफ, खोकला सुरू. ठीक आहे. त्याच्यानंतर हेडेक. ठीक आहे, नुसतं हेडेक नाही बरं, नाही तर तुमचं रोज दुखत असतं, सर मला टायफॉइड झाला का काय, हेडेक हेडेक हेडेक. तर हेडेक, कफ, फीवर. फीवर पण कसा? हाय फीवर. ठीक आहे, वाटलंच तर असं लिहू शकता, हाय फीवर. त्याच्यानंतर आणखीन काय? स्टमक पेन, पोट दुखी, स्टमक पेन. त्याच्यानंतर आणखीन काय राहिलं का? कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन डॉक्टर का नंबर 1 ब्रँड, कॉन्स्टिपेशन. अस्वस्थता वाटणे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखीन काय? वीकनेस. ठीक आहे, इतक्या सगळ्या गोष्टी असत तर तुम्हाला म्हणता येऊ शकतं की बाबा टायफॉइडची लक्षणं दिसतात. झालाय का नाही कसं कळत? जेव्हा तुम्ही विडाल टेस्ट म्हणून एक टेस्ट, ठीक आहे, तुमच्या बुक्स मध्ये सांगितलेली बघा, काय? विडाल टेस्ट. बस एवढी हेडिंग टाकली आणि त्याच्या पुढे लिहायचं विसरले नुसते. फक्त विडाल टेस्ट लिहिलं आणि पुढे सांगितलं ते मेरी होती, त्या मेरीनं असं केलं तसं केलं. ठीक आहे. तर टायफॉइडचे लक्षण काय राहणार तुम्हाला, की सिम्पटम्स काय दिसतील, की हाय फीवर मोर दॅन 1 वीक, 1 वीक पेक्षा जास्त जर टायफॉइड हे फीवर असेल, हाय फीवर, ताप काही केलं उतरत नसेल, बरं ठीक आहे, त्याच्यासोबत खोकला पण असेल, डोकंदुखी सुद्धा असू शकते, पोटात दुखणार, कारण इंटेस्टाईन तुमचे इन्फेक्ट झालेले, काय झालेले? इंटेस्टाईन. पोटदुखी तर जास्त राहणार. कॉन्स्टिपेशन, अस्वस्थता वाटत राहणार. वीकनेस, गळून गेल्यासारखं वाटणार. मग काय करावं लागणार? तुमची विडाल टेस्ट करावं लागणार. विडाल टेस्ट एक विडाल नावाचा सायंटिस्ट होता, त्याने डिस्कवर केलेली. त्याच्यामुळे त्याला काय होतं? विडाल टेस्ट टू डायग्नोज टायफॉइड. कशासाठी होते? टू डायग्नोज टायफॉइड. टायफॉइडला डायग्नोज करण्यासाठी काय होते? विडाल टेस्ट होते. डायग्नोज. डायग्नोज. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी सांगता येईल बघा, विडाल टेस्ट झाली. त्याच्यात आणखीन एक मेन्शन काय केलेलं आहे तुमच्या याच्यात मेन्शन केलं की एक टायफॉइड मेरी होती. काय म्हणजे तिचं नाव काय होतं? मेरी मिल्सन का काहीतरी नाव होतं, बरोबर? मेरी, टायफॉइड मेरी होती. ही टायफॉइड मेरी एक काय होती म्हणे? कुक होती. टायफॉइड मेरी काय होती म्हणे? कुक होती. कुक. एका न्यूयॉर्कच्या खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये कुक होती. आणि ह्या टायफॉइड मेरीला काय झालेलं होतं? टायफॉइड होऊन गेलेलं होतं. या मेरीला काय झालेलं होतं? टायफॉइड होऊन गेलेला होता. टायफॉइड होऊन गेलेला होता तरी सुद्धा तिच्या बॉडीमध्ये काही प्रमाणामध्ये, तिच्या हातामध्ये म्हणा किंवा तिच्या याच्यामध्ये हा जो टायफॉइडचा बॅक्टेरिया राहत होता. आणि ही कुक असल्यामुळं ती काय करायची? रेस्टॉरंट होतं मस्त न्यूयॉर्कमध्ये, तिथे ती कुक असल्यामुळे ती जेवण सर्व करायची. मग तिने जेवण सर्व केलं तर किती वर्ष ती लोकांना कळालं नाही, तर साधारणपणे ती 15 वर्ष त्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. किती? 15 इयर्स. आणि ती जेवण सर्व करत होती. तिच्यामुळे न्यूयॉर्कमध्ये किमान 7 वेळा टायफॉइडचा पॅन्डेमिक आला. पॅन्डेमिक म्हणजे काय? 7 आली. किती वेळा आली? 7 वेळा आली. आणि त्या 7 वेळा आलेल्या पॅन्डेमिक मध्ये साधारणपणे 200 पीपल डाईड. डेथ. किती जण मेले? 7 वेळा आल्यामुळे डेथ. म्हणजे आपण याच्यावर म्हणू शकतो की टायफॉइडचं जर अर्ली डायग्नोसिस नाही झालं तर इट लीड्स टू डेथ, किंवा हा काय? एक लिथल आहे. लिथल म्हणजे ज्याच्यात मृत्यू ओढवू शकतो. कळालं? 15 वर्ष रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. 15 वर्ष काम करत असताना तिच्या माहित नव्हतं तिच्या शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये टायफॉइडचे
जे हे होते बॅक्टेरिया ते अजूनही होते, ते तशाच कंटॅमिनेटेड पोझिशनमध्ये, म्हणजे तिच्या शरीरात जे कंटॅमिनेशन होतं ते कंटॅमिनेशन ती जे अन्न बनवत होती, ती कुक होती, तर ती काय करत होती, लोकांना देत होती. तिच्यामुळं न्यूयॉर्कमध्ये 7 वेळा टायफॉइडची साथ आली, ज्याच्यामध्ये जवळजवळ 200 पेक्षा जास्त लोक मेल्याचे, तर 200 लोक मेल्याचे काय आहे, हे आहे, नोंद आहे. ठीक आहे, तर असं करू नका. जो पण तुमचा कोर्स असतो गोळ्याचा, अर्ध्या मधात सोडू नका. 10 गोळ्या दिल्या असेल तर 8 मध्ये बरं वाटायला लागलं तर 2 खाणं सोडू नका. ठीक आहे, टोटल 10च्या 10 खात जा, 8 खाऊ नका. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं ते करोनामध्ये मी माहिती केलं, 18 गोळ्या पहिल्या दिवशी खावं लागतात. त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी माझ्या हिशोबाने 8 गोळ्या. ठीक आहे, अशा जवळपास 122 गोळ्या खावं लागतात टोटल. याच्यात 8 गुणिला माझ्या हिशोबाने 13 आणि हे 1, बघा बरं बरोबर आहे का. 13 पंचे 65, 63 31 31 91 93 च्या असेल, बरोबर 122. ठीक आहे, अशा गोळ्या खावं लागतात, त्याच्याशिवाय माणूस बरं होत नाही. नाहीतर काय होतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला हे सांगितलं होतं काय, बीटी कॉटनच्या वेळेस. बीटी कॉटन मध्ये काय होतं, गोलगार्ड 1, गोलगार्ड 2, बीटी कॉटन 1, बीटी कॉटन 2, बरोबर नाही. हे नवीन वाण का आले बरं, कारण आधीच्या वाणला त्यांनी काय केले, ऑर्गॅनिझम्सनी इम्युनिटी जनरेट करून टाकली. ते मी म्हटलं नाही का, एक होमवर्क करून आला, बॅक्टेरिया पण होमवर्क करून आला, बोर्ड डॅडी पण काय होमवर्क करून आली. ती होमवर्क करून आल्यामुळे काय झालं, की त्या बीटी कॉटनच्या वाणाला पण काय करायला लागल्या, आया पडायला लागल्या. नाही तर त्या आया पडल्या नसतं, पण ते काय केलं त्या बॅक्टेरियानं किंवा त्या बीटी कॉटनच्या त्या आळीनं स्वतःमध्ये इम्युनिटी जनरेट केली. तशी आपल्याला पण काय करायची आहे, कोरोनावर इम्युनिटी जनरेट करायची. आणि ती इम्युनिटी कशी करायची, इम्युनिटी कशी वर्क करते, चॅप्टरच्या सेकंड हाफ मध्ये आपण बघूया. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा तुमचा ओळखीचा प्न्युमोनिया, याला तुम्ही काय म्हणतात, न्यूमोनिया. ठीक आहे, न्यूमोनिया. न्यूमोनिया कॉज बाय, कशामुळे होतं बरं, न्यूमोनिया कॉज बाय स्ट्रेप्टोकोकस टेन्युनी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. ठीक आहे, आणखीन एक आहे बघा त्याच्यात, हिमोफिलस सॉरी आणखीन एक आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्झाई. हिमोफिलस इन्फ्लुएन्झाई. ठीक आहे, ZAE, ZAE. हे दोन काय मेन बॅक्टेरिया आहेत ज्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो, न्यूमोनिया. बरं, हा न्यूमोनिया हेल्दी पर्सनला कसा होतो, हेल्दी पर्सन infected by एरोसोल, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो बघा, काय शब्द वापरला आहे, infected by inhaling the droplets oblique aerosols released by infected person.
ओके, कोरोना सारखं सांगितलं. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे, हेल्दी पर्सन, जो हेल्दी माणूस आहे तो इन्फेक्ट कसा होतो, इनहेलिंग द ड्रॉपलेट्स किंवा एरोसोल्स. इथं आपण ऑब्लिक करू. ठीक आहे, जे तुमचं म्युकसचे ड्रॉपलेट्स असतात ना, तुम्ही शिंकतानंतर काय होतं, थोडंसं पाणीचे छिटे ते एरोसोल म्हणतात. ठीक आहे, ते एरोसोल जर इनहेल केले दुसऱ्या एखाद्या हेल्दी माणसानं तर त्याला काय होतं, इन्फेक्शन होऊ शकतं. कोरोना सारखं. कोरोनात पण काय केलं जातं, नाकाला फडकं बांधलं म्हणतात, नाकाला, जेणेकरून काय होईल, शिंकले खोकलले तरी तुमच्या मास्कवरच राहील. ठीक आहे, हा आणि जवळपास निमोनिया आणि कोरोना जवळपास खूप दृष्टीने सारखाच इज इक्वल टू पेनिमिया, निमोनिया. ठीक आहे, जवळपास सारखा, यांचे सिम्पटम पण सारखे. सुरुवातीला बऱ्याचदा असं झालं, डॉक्टरांना वाटलं की समोरच्या व्यक्तीला निमोनिया झालाय, त्याला ट्रीटमेंट याची देत होते आणि त्याला निघला बिचाराला हा. राजस्थानमध्ये अख्खं हॉस्पिटल एक मोठंच्या मोठं. ठीक आहे, तिथे भरपूर मोठा लफडा झालता. आपल्या औरंगाबादमध्ये पण काय झालं की बऱ्याच स्मॉल सिम्पटम सांगितल्यावर सांगतो वाटलं, औरंगाबादचं पण काय झालं. ठीक आहे, तर हे तिचे सिम्पटम्स बघा. हेल्दी पर्सन कसा इन्फेक्ट होतो, मग इनहेलिंग द ड्रॉपलेट्स. ठीक आहे, विच इज सिक्रेटेड किंवा रिलीज बाय इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सन जर शिंकला बिंकला आणि त्याचे ड्रॉपलेट्स आपल्या शरीरात गेले श्वासोच्छवासाच्या वेळेस, तर आपल्याला काय होऊ शकतो, निमोनिया होऊ शकतो. सिम्पटम्स काय याचे, सिम्पटम्स. ठीक आहे, बरं पहिले एक बघू की हे ड्रॉपलेट्स इन्फेक्ट कशाला करतात. इन्फेक्ट कशाला इन्फेक्ट करतात, अल्व्हिओलाय ह्या काय ऑफ लंग्स. हे अल्व्हिओलाय काय माहिती का, अल्व्हिओलाय ह्या एअर सॅक्स असतात, ठीक आहे, एअर फील्ड सॅक्स असं म्हणूया वाटलं तर, एअर फील्ड सॅक्स. तर ह्या अल्व्हिओलाय, एक अल्व्हिओली किंवा अल्व्हिओलाय, हे अल्व्हिओलाय ऑफ लंग ज्या एअर फील्ड सॅक्स असतात त्याला काय करतात, ह्या इन्फेक्ट करतात. जेव्हा ह्या अल्व्हिओलाय इन्फेक्ट होतात तेव्हा काय होतं, इन्स्टेड ऑफ एअर त्या सॅक मध्ये बॉडी फ्लुइड स्टार्ट डिपॉझिटिंग. आपल्या शरीरामध्ये जे काय फ्लुइड आहे, मेजर फ्लुइड काय आहे, वॉटर. वॉटर काय होतं, त्या लंग मध्ये यायला लागतं, ज्याच्यामुळं त्या लंग मधल्या ज्या सॅक्स आहेत, ज्यांचं काम काय, श्वास आत घेताना म्हणजे हवा आत घेणं, किंवा त्या एअर फील्ड, एअर असतं त्याच्यामध्ये, त्या एअरच्या जागी तिथं काय रिप्लेस झालंय, त्या सॅक मध्ये आता फ्लुइड, तिथं काय झालेलं आहे, फ्लुइड झालं. आता हे हेवी झाले, त्या सॅक काय झाल्या, हेवी झाल्या. जेव्हा तुम्ही इनहेलेशन आणि एक्झेलेशन कराल तेव्हा तुम्हाला जास्त फोर्स लागेल. जास्त फोर्स जर तुम्ही यंग असाल तर तुम्ही देऊ शकतात, पण एखादा म्हातारा माणूस असेल किंवा एखादा एकदम नवजात बाळ असेल त्याच्याकडे तेवढा फोर्स नसतो. त्या पाण्यामुळे ती सॅक असते ती जड झालेली असते, मग त्याला काय होतं, श्वसनास त्रास होतो. त्याला काय होतं, श्वसनामध्ये त्रास होतो. मग काय होतं, डिफिकल्टी इन रिस्पायरेशन. त्याला काय होतं, मग रिस्पायरेशनला डिफिकल्टी येते. ठीक आहे, डिफिकल्टी आज काय झालं, स्पेलिंग चुकतच चालली, डिफिकल्टी होते त्याला. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा हे काय झालं, इन्फेक्ट कुठे करतो, अल्व्हिओलाय ऑफ लंग ज्या काय असतात, एअर फील्ड सॅक. याचे जर सिम्पटम्स बघू. ठीक आहे, हे काय करू, सिम्पटम्स. कळलं की तुमच्या अल्व्हिओलाय जर हे झालं, इन्फेक्ट झालं, तर त्याच्यात काय होतं, बॉडी फ्लुइड डिपॉझिशन व्हायला सुरुवात होते. सिम्पटम्स मध्ये बघा, पहिलं काय सिम्पटम्स, फीवर. सगळीकडे फीवर आहेच. चिल्स. नेक्स्ट
थंडी वाजते, कफ, खोकला अँड हेडेक त्याच्यानंतर समटाइम्स, काही वेळा काय होतं माहिती का, समटाइम्स लिप्स अँड फिंगर नेल टर्न्स ग्रे टू ब्लूइश, काय होतं म्हणजे तुमचे बोटाचे नख निळे पडायला लागतात, ग्रे कलरचे असतात, किंवा लिप जे असतात ते पण काय करतात, निळे पडतात, जे ग्रे कलरचे असतात ते काय होतात म्हणजे, ठीक आहे. बऱ्याच जणांना एखाद्याला बिचारायला सवय असते की बाबा आपले लिप्सचे कलर चेंज व्हायला, तर लिपस्टिक लावून ते झाकू नका, चेक करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हे झालं सिम्पटम्स, की काय काय सिम्पटम्स आहेत. तुम्हाला ताप दिसेल, थंडी वाजेल, खोकला येईल आणि डोकं दुखेल. बरं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की काय सांगितलं बाबा, की हे सिम्पटम्स आपण जर नीट पाहिलं कोरोनाचे सुद्धा आहे, फक्त हा सिम्पटम जरा नाहीये, बाकीचे तर आहे कोरोनामध्ये. बऱ्याचदा काय झालं की कोरोनामध्ये तुम्हाला ब्रीदिंगला प्रॉब्लेम येतो, कोरोनामध्ये ब्रीदिंगला प्रॉब्लेम येतो, तसंच याच्यात पण ब्रीदिंगला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा काय मानलं डॉक्टरांनी की त्याला झालेला काय, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भारतात कोरोनाची साथ चालू होती तेव्हा त्या माणसाला निमोनिया झालाय असं समजलं. कारण कोरोनामध्ये ब्रीदिंग नाही घेता येत, याच्यात पण ब्रीदिंग नाही घेता येत, कारण इथे अल्व्हिओलामध्ये काय होतं, फ्लुइड भरून जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघायचं झालं तर आणखीन एक आपल्या औरंगाबादमध्ये याचे पेशंट पाहते, सारी काय म्हणतात, सिव्हिअर acute respiratory इन्फेक्शन, ठीक आहे. सिव्हिअर acute respiratory, ह्याच्यात पण काय झालं की औरंगाबादमध्ये सुरुवातीला काय मानलं गेलं की सारी झालेलं आहे, त्या माणसाला काय झालंय, सारी झालाय, पण ते सारी नाही, ते बी काय निघलं, कोरोनाच निघला, ठीक आहे. सारीचा पेशंट पण काय केला झाला, सुरुवातीला सारीचा वेगळा पकडला गेला. सारीमध्ये काय होतंय, सिव्हिअर म्हणजे खूप सारं, कुठं रिस्पायरेटरी, याच्यामध्ये काय झालं, त्याला इन्फेक्शन झालं, ॲक्यूट इन्फेक्शन. तर ते सारीचा रुग्ण नंतर ते मी तुम्हाला सांगितलं ना की डेथ कमी झाल्या, जास्त झाल्या, ते हे गोष्ट आहे. त्याच्यामुळं निमोनिया आणि कोरोना जवळपास सारखा, जवळपास, पण त्यांची हा कशामुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, तो कशामुळे होतो, व्हायरसेसमुळे होतो. दोघं कुठं इम्पॅक्ट करतात, लंग्सवर, ठीक आहे. मी तुम्हाला सांगू की न्यूमोनिया आणि प्लस तुमचा जो कॉमन कोल्ड आहे बघा, फिवर, जो आपण म्हणतो व्हायरल फिवर झाला, त्याच्यात आणि कोरोनामध्ये काय फरक आहे, तो आपण काय करू, जेव्हा व्हायरस बद्दल बघू ना, आता सध्या बॅक्टेरियाचे बघतोय, तर बॅक्टेरियाचे बघून घेऊ, त्यानंतर जेव्हा व्हायरसचे डिसीज बघू ना, त्याच्यात मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन, की कसं आहे, रेग्युलरसाठी तुम्हाला माहिती आहे, आपल्या सिलेबसमध्ये नाही, पण रेग्युलर माहितीसाठी मी तुम्हाला हे सांगतो, ठीक आहे. चालेल, तर मग एवढंच आहे की निमोनियामध्ये काय, मग विलाज आहे, त्याच्यात होऊन जातं सगळं कव्हर, पण कुठे इम्पॅक्ट करतो, त्याचे लक्षणं काय, कोणामुळे होतं, या गोष्टी लक्षात ठेवा. बरं, आता आपण दोन डिसीजेस पाहिले, पहिला पाहिला बघा टायफॉइड, दुसरा पाहिला न्यूमोनिया. बरं, कॉन्टॅजियस आहे का नॉन कॉन्टॅजियस डिसीज आहे हे मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. तुम्हाला दोन प्रश्न दिलेले, ठीक आहे, दोन प्रश्न दिले, त्यातला पहिला माहितीच आहे, मी विसरलो आता. दुसरा काय की बाबा टायफॉइड आणि न्यूमोनिया कॉन्टॅजियस आहे की नॉन कॉन्टॅजियस आहे, हे दोन सांगा. त्याच्यानंतर आहे बघा तुमच्या याच्यामध्ये आणखी दोन चार डिसीजेसचे नाव आहेत, त्यात एक आहे बघा डिसेंट्री, ठीक आहे, दुसरा आहे प्लेग आणि तिसरा आहे माझ्या हिशोबानं बघूया, हे दोन बघूया आपण पहिले, तिसरा आहे बघतो मी, ठीक आहे. दोन अजून डिसीजेस आहे बघा, एक आहे डिसेंट्री, ठीक आहे, कोणामुळे होते, शिंजेला डिसेंट्री, हे पण काय एक बॅक्टेरिया, ठीक आहे. शिंजेला तुमच्या बुक मध्ये फक्त नाव
नावं दिलेली आहे, त्याची थोडंसं माहिती राहून. काय सिम्पटम्स? ॲब्डोमिनल पेन, ब्लड, म्युकस इन स्टूल. स्टूल म्हणजे फिकल मॅटर. स्टूल म्हणजे फिकल मॅटर. सॉरी, स्टूल म्हणजे फिकल मॅटर. म्हणजे एक्सक्रीशन जे करतात फिकल मॅटर ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा प्लेग. अर्लियर टाइम्स तुम्ही भरपूर वाचलं असेल की प्लेगने खूप सारे लोक प्लेगची साथ आली. इतिहासात खूप मोठ्या प्लेगचे साथीचे वर्णन आहे. ठीक आहे. कोणामुळे होतं? येरसिनिया पिस्टिस. ठीक आहे. येरसिनिया पिस्टिस हा जो बॅक्टेरिया आहे हा रॅट फ्लाईज मध्ये असतो. पिसवा म्हणतो बघा आपण. रॅट फ्लाईज मध्ये काय असतो? येरसिनिया पिस्टिस हा बॅक्टेरिया असतो आणि तो बॅक्टेरिया नंतर काय होतो? ह्यूमनकडे ट्रान्समिट. ठीक आहे. प्लेगला दुसरंच नाव आहे ब्युबॉनिक प्लेग. सिम्पटम्स काय? हाय फीवर, हेडेक आणि एनलार्जमेंट ऑफ लिम्फ नोड. तुमची जी लिम्फ नोड असते तिचं काय होतं? एनलार्जमेंट. ठीक आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्या काय तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया व्हायरल डिसीजेस. व्हायरसमुळे होणारे डिसीजेस. ठीक आहे.